याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या अवघे मागे मागे, अवघे मागे मागे, अवघे माझ्या
याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कुणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेडे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. विठ्ठल
चरन्तं तुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेवसुतं देवं कंस देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं देवाधिदेवा जगत्त्रय देवा याल तरी यारे लागे अबघे माझ्या मागे मागे. अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगानं या कीर्तन महोत्सवाची सांगता या ठिकाणी आपण करत आहोत. 4थ्या वर्षामध्ये संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव अत्यंत आनंदानं संपन्न होतोय. या लबडे परिवाराच्या आयोजनातून, योगदानातून, सेवादानातून, संपूर्ण ग्रामस्थांच्या सहभागातून, पंचक्रोशीच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या याशा शुभपरिणेतून हा यज्ञोत्सव संपन्न होत आहे. 4 वर्ष या उत्सवाला छान असा जपलेला आहे या कुटुंबानं. उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे, उत्सवाला आपण जपलं की उत्सव आपल्याला जपतो. उत्सवाला आपण मोठं केलं की उत्सव आपल्याला मोठा करतो. विठ्ठला म्हणजे याचा अनुभव हा कुटुंब घेतच असेल. उत्सवाला तुम्ही जेवढं मोठं कराल, व्यक्तिगत असेल, कौटुंबिक असेल, सार्वजनिक असेल, या उत्सवाला आपण जेवढं योगदान देऊ, जेवढं मोठं करू, तेवढा उत्सव आपल्याला मोठा करतो. घ्या कधीतरी हे अनुभव आपल्या जीवनामध्ये. छान असा हा उत्सव या परिवारानं जोपासलेला आहे. म्हणजे व्यवहारातून म्हणता येईल हा उत्सव हीच त्यांची श्रीमंती आहे. दुसरं वाक्य बोलू, हा उत्सव हीच या कुटुंबाची ओळख आहे. विठ्ठला विठ्ठला. मानवी जीवनामध्ये व्यक्तीची ओळख तुम्ही कशावरून ठरवणार? एखादी महागडी किमतीची गाडी दरवाजामध्ये लागली ही आपली ओळख असेल? हवे ते दागिने अंगावरती परिधान केले ही आपली ओळख ठरेल? सांगा ना. एखादा राजवाडा, एखादा पॅलेस, एखादं बंगला, घर ही व्यक्तीची ओळख ठरेल? सांगा ना. व्यक्तीची ओळख नेमकी कोणती ठरायची? कशाने व्यक्तीची ओळख वाढेल? तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीनं पहा, सामाजिक दृष्टीनं पहा, प्रत्येक व्यक्तीचे विचार ही त्या व्यक्तीची खरी ओळख आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन आपण जर निहाळलं तर त्यांच्या कुटुंबातली, त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आणि सगळ्यात मोठं धन म्हणजे त्यांचे विचार आहेत.
आम्हा घरी धन शब्दाची तर रत्ने शब्दाची तर शस्त्र यत्न करू हेच ओळख आहे हीच श्रीमंती आहे विठ्ठल म्हणजे आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये ही संप्रदायातली बुजुर्ग मंडळी विद्वत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले ना मला वाटतं या परिवाराचं भाग्य आहे या कुटुंबाचं भाग्य आहे ही सगळी विद्वत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तनासाठी एक कीर्तनकार आमंत्रित केल्यानंतर ते कीर्तनकार येणं हे काही अंशी मुश्किल होते इथे 15, 20, 30, 25 कीर्तनकारांनी रोज उपस्थिती लावावी याच्यापेक्षा तुम्ही आणखीन श्रीमंती कशाने मोजणार विठ्ठला विचार ही श्रीमंती विचार ही आपली ओळख आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवन प्रवासातला एक प्रसंग सगळ्यांनाच माहिती महाराजांची अभंग गाथा महाराजांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये तत्कालीन काही पाखंड्याने आणि तार्किकांनी नेऊन बुडवल्या अभंगाच्या वह्या बुडवल्या वाद कुणाशी येऊ या सगळ्या पाखंड्यांचा तार्किकांचा वाद कुणाशी अभंगाशी आहे का संत तुकाराम महाराजांची वाद आहे महाराजांची वाद आहे अभंगाच्या वह्या का बुडवल्या हे लक्षात आलं का अभंग का बुडवले वह्या का बुडवल्या गाथा का बुडवली व्यक्तीचे विचार संपल्यानंतर ती व्यक्ती संपली काय म्हटलं लक्षात आलं व्यक्तीचे विचार खालावले की व्यक्तीचं जीवन खालावलं जातं विचार समृद्ध म्हणजे व्यक्तीचं जीवन समृद्ध व्यक्तीचे विचार जेवढे उंचावले जातील तेवढी ती व्यक्ती उंचावली जाते विठ्ठला त्यांना चांगलं माहिती होतं गाथा बुडवणं म्हणजे संत तुकाराम महाराजांना बुडवण्यासारखं आहे पण काय देवाचा प्रसाद असेल उदका माझी वह्या देवोनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना हा विश्वातला चमत्कार आहे इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवलेल्या वह्या जशा लाह्या तरंगाव्यात तशा अभंगाच्या वह्या तारण तरण हा विश्वातला चमत्कार आहे जळी दगडा सहित वह्या सामाजिक क्षेत्रातलं एक वाक्य आपल्या समोर बोलतो समाज व्यक्तीचा आदर करत नाही व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो नाही लक्षात आलं सध्या बोलताना माझ्या पायाखाली हा उंच असा आसन केलंय आणि छान असा गालीचा अंथरलेला आहे 2 तासांनी संतांच्या विचार प्रसार प्रचार हे कार्य थांबलं त्या रस्त्यामध्ये मातीमध्ये धुळीमध्ये अंगणामध्ये मी 2-4 तास जरी उभा राहिलो तर तिथं कोणी माझ्या पायाखाली चादरी किंवा गालीच्या घेऊन येणार नाही हा व्यक्तीचा आदर नाही व्यक्तीच्या विचारांचा आदर आहे महाराज माझ्या कितीतरी पटीनं 10 पटीनं 100 पटीनं
या संप्रदायातले तुम्ही उत्तुंग विचाराची व्यक्तिमत्व आज कीर्तनासाठी उपस्थित आहात. काही वेळेपुरता हा आदर आहे, हा व्यक्तीचा नाही, त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल काल्याचं कीर्तन वेगळं आणि तुम्ही वेगळं बोलताय. आजचा अभंग हा विचाराला प्रेरणा देणारा आहे. विठ्ठल मानवी जीवनाला एक स्वतंत्र अशी विचारधारा आणि एक प्रेरणा मार्ग दिशा दाखवणारा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. काल्याच्या प्रकरणातील आहे, सगळ्यांच्याच पाठातला आणि चिंतनातला आहे. महाराजांचा हा अभंग मानवी जीवनाला एक मार्ग दाखवतोय, एक दिशा दाखवतोय, एक वाट दाखवतोय, एक रस्ता दाखवतोय. मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर नेमका कोणता असेल तर जीवनाला योग्य दिशा मिळणं. एक वाक्य सगळ्यांच्या पाठातलं असेल, पुन्हा सांगतो, योग्य दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल हेच त्याच्या जीवनाचं यश समजावं. चुकीच्या मार्गाने पडलेलं पहिलं पाऊल हेच त्याच्या जीवनाचं अपयश समजावं. विठ्ठल तुमचे चेहरे न समजल्यासारखे वाटले मला. ज्याला जीवनाचं ध्येय गाठायचंय ना, योग्य दिशेनं पाऊल पडलं की समजावं हे आपल्या आयुष्याचं यश आहे, आणि अयोग्य दिशेनं पाऊल पडलं की त्या दिवशी समजावं हे आपल्या जीवनाचं अपयश आहे. विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगासमोर जाऊन सांगितलंय, आता मद हरी वाट दावी, आता मद कीर्तन प्रवचनकार सर्वसामान्य कीर्तन प्रवचनकार नाहीत, हे समाजाचे दिशादर्शक आहेत. हे समाजाचे वाटाडे, मार्ग दाखवणारे. मार्ग आणि दिशा दाखवण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला असतो ज्याची पावलं योग्य दिशेनं पडलेली असतात. नाही लक्षात आलं? तीच व्यक्ती समाजाला योग्य दिशा दाखवू शकते की ज्याचं स्वतःचं पाऊल योग्य दिशेनं पडलेलं असतं. हे सगळे दिशादर्शक आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी केली की आता मद हरी वाट दावी, मला वाट दाव, मला रस्ता दाखव, मला दिशा दाखव, मला मार्ग दाखव. कारण जीवनामध्ये मनुष्य जीवाला योग्य दिशा दाखवणारा कोणीतरी भेटावा लागतो, वाटाड्या मार्ग दाखवणारा भेटावा लागतो. निळोबरायांनी शब्द वापरला आधी म्हणजे वर्तमान काळ नाही. मार्ग दावून गेले आधी, या जीवाला खऱ्या अर्थाने रस्ता आणि खऱ्या अर्थाने मार्ग दाखवू शकतो. माझ्या मागे या बोलण्याचा अधिकार कोणाला आहे सांगा ना? कोणालाही नाही.
जो स्वतः त्याचं अवलंबन करतो, स्वीकारतो, ही वास्तवता ज्याच्या जीवनामध्ये आहे, तोच अधिकार वाणीनं सांगू शकतो माझ्या मागे या. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे टाइम सांगितलेला बरा हो, दुपार योग्य नाही त्याला. संध्याकाळच्या वेळेला 5, 5:30, 6च्या नंतर गावाच्या गल्लीनं रस्त्यानं निघालेला, गावातला फुटपाथ चालायला ज्याला कमी पडतो, चालतानाच लेझिम खेळत चाललेला, इकडं तिकडे झेकांडी खात चाललेला, त्यांनी सकाळच्या काल्याच्या कीर्तनामध्ये अभंग ऐकला होता, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. एवढं चरण त्याचं पाठ झालं. मी त्याचं सांगतोय महाराज, ते चरण त्याचं पाठ झालं होतं कीर्तन ऐकून. आणि मग संध्याकाळी गेल्यानंतर अति प्रमाण झालं, त्याचा अंदाज त्या दिवशी चुकला. त्याचा अंदाज असायचा घरापर्यंत मी पोहोचेन, मग घरी पडलो धडलो तरी चालेल, काय कोण जाणे, थोडं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त झालं असेल, अंदाज चुकला असेल. आणि मग गावात प्रवेश करताना त्याला अशा वेळेला स्मरण जास्त असतं हो त्यांना. आणि अशा वेळेला रस्त्याने येताना त्याच्या तोंडातून अभंग होता, गल्लीनं चालता चालता, ढेकांड्या खाता खाता, याल तरी यारे लागे. लोक म्हणतील तुला धड चालता येत नाही, तू मागे बोलवतोय. कुणी मागे चालावं आणि कुणी पुढे चालावं, कुणी मागे चालावं कुणी पुढे चालावं, ही देखील एक आचारसंहिता आहे. आपल्या भारतीय लोकशाही परंपरेमध्ये काही जीवनमूल्य आहे, ती जीवनमूल्य आपण जोपासावी लागतात. मागे कुणी चालावं आणि पुढे कुणी चालावं हेही ठरवून दिलेलं आहे. विठ्ठला जीवाने मागे चालावं, देवाने पुढे चालावं. जीव अतृप्त आहे, असंतुष्ट आहे. असंतुष्ट जीवानं संतुष्ट होण्यासाठी ईश्वराच्या मागे चालावं. अतृप्त जीवानं जीवनाला तृप्तता जर पाहिजे असेल तर ते ईश्वराच्या मागे चालावं, साधू संतांच्या मागे चालावं. आपलं जीवन संतुष्ट होईल, जीवन आपलं तृप्त होईल. प्राणी मात्रामध्ये सगळ्यात असंतुष्ट असणारा प्राणी कोणता आहे सध्या? प्राणी मात्रामध्ये सगळ्यात असंतुष्ट प्राणी कोणता आहे? माणूस सगळ्यात असंतुष्ट प्राणी आहे. सगळ्यांचं लवकर भरतं पण यातच लवकर भरतं, एवढा अतृप्त आहे. म्हणजे काहींच्या काय गौऱ्या गेल्या पण एवढे असमाधानी, एवढे अतृप्त. आम्ही आयुष्यभर अभंग म्हणतोय, संत तुकाराम महाराजांचा याच्यासाठी केला होता अट्टहास, आयुष्यभर म्हणतोय. त्यात अभंगाचं दुसरं चरण आमच्या मुखोद्गत आहे. खुंटली या धावा तृष्णेची या, म्हणून मी निश्चिंत झालो. याचा अर्थ असा आहे, निश्चिंत होण्यासाठी तृष्णेचा धावाला खुंटा मारावा लागतो. आमचा खुंटा सोडा, पण ती तृष्णा, ती हाव, ती आसक्ती, हा अतृप्तपणा, हा असंतुष्टपणा जसं वय वाढेल तसं वाढत चाललाय. आणि हा असंतुष्टपणा, अतृप्तपणा, ही हाव, ही आसक्ती, ही तृष्णा जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जर अशीच राहिली तर जीवनाचं अपयश ठरलेलं आहे, जीवनाची फजिती ठरलेली. ज्याला निश्चिंत व्हायचंय, आज प्रत्येक जीव निश्चिंत होण्याऐवजी तो चिंताग्रस्त आहे. त्याच्या अंतःसृष्टीमध्ये चिंतेनं एवढा प्रभाव वाढवलाय की बाह्यसृष्टीमध्ये ती चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. चेहऱ्यावरचे भाव त्याची अंतःसृष्टी आपल्याला दाखवतात. चेहरा वाचणं ही ओळख आहे. आज आपला चेहरा सांगतोय आपण किती असंतुष्ट आहोत, अतृप्त आहोत. म्हणून निश्चिंत व्हायचं असेल त्यासाठी आपल्याला संतुष्ट असणारा, पूर्ण असणारा, जीव अपूर्ण आहे
बरोबर आहे ना. जीव हा अपूर्ण आहे, त्याला पूर्णत्वाकडे जर जायचं असेल तर ईश्वर हा पूर्णत्व आहे, त्यांनी पूर्णत्वाकडे जावं. आपली अपूर्णता संपून त्यांनी पूर्णत्वाकडे प्रवास करावा. बरीचशी ही विचारवंत मंडळी आहे, अधिकार संपन्न मंडळी आहे. शंकेला जागा आहे. जीव जर ईश्वराचाच अंश आहे तर तो असंतुष्ट कसा? जीव हा जर परमेश्वराचाच अंश आहे, ममई वाशो ईश्वराचाच अंश आहे, तो कारणा परत्वे आला. सगळी प्रमाण आपल्या पाठात येत. देवे दिला देह. त्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या एका शब्दाची आपल्याला ओळख घ्यावी लागेल, एका शब्दाचा पडताळा घ्यावा लागेल. आपल्या सगळ्यांची शंका आहे, जीव हा जर ईश्वराचा अंश आहे तर ईश्वर पूर्ण आहे, मग जीव अपूर्ण कसा? ईश्वर संतुष्ट आहे, जीव असंतुष्ट कसा? तो जर परिपूर्ण आहे तर हा अपूर्ण कसा? संत तुकाराम महाराजांचा एकच शब्द आहे, आपल्याला समजून घ्यावा लागेल. शब्द साधा आहे पण ओळखायला कठीण आहे. महाराजांचा एकच शब्द आहे, होता. काय काय? होता. मुक्त होता परी बळे झाला सोपे शब्द पण कधी कधी समजायला अवघड जातात. सोपे शब्द आहे. होता. होता म्हणजे वर्तमान काळात का? होता म्हणजे मागच्या. तुका म्हणे होता ठेवा, खूप सांगून जाते. होता शब्द आपल्याला खूप शिकवते. म्हणजे मराठी साहित्यामध्ये एका शब्दाची जी ठेवण आहे ना, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाङ्मयातल्या एका शब्दाची जी ठेवण आहे ना, अगदी ठेवणीतलेच ते सगळे शब्द. होता म्हणजे आपण सहज बोलून जातो, हा बुवा होता, माग हो, हा बुवा होता. म्हणजे आपण समजायचं सध्या नाही, आता नाही, मागचं सांगितलंय बुवा होता, आता काहीतरी चुकीचं झालंय. तसा हा जीव ईश्वराचा अंश होता याच्या अगोदर असेल ना, नाही कोण म्हणतोय, हा ईश्वराचाच अंश आहे, तो पूर्ण आहे, हाही पूर्ण असायला पाहिजे. पण या देहाच्या संगतीमुळं, या देहाच्या संगतीमध्ये जो पूर्णत्वाला होता तो स्वतःला अपूर्ण मानू लागला. त्याला एकच कारण, त्याला याची उपाधी जडली, याचं ममत्व जडलं, याचा संग केला. तुम्हा कुणाला वाईट वाटणार नसेल तर संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये क्षेपक प्रकरणामध्ये अभंग एक गाथा उघडली तर नक्कीच पहा. जो शंख आहे ना, शंख, या शंखाचा बाप समुद्र आहे, या शंखाची बहीण रमा आहे, याचा सख्खा मेवणा द्वारकेचा हरी. काही लक्षात आलं का? याचा मेवणा कोण? द्वारकेचा हरी हा त्याचा सख्खा मेवणा आहे, ज्याचा बाप समुद्र आहे. समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा, भगिनीच्या रमा शंखाची या. पण झालं काय? मेहुणाचा याचा द्वारकेचा हरी. फार वैभवातला होता.
फार श्रीमंतीमध्ये वाढलेला होता, पण आता दारोदार भीक मागायला लागला. शंख दारोदारी भीक मागे, कोणी ओढून घेऊ नका. महाराजांचं क्षेपक अभंग आहेत, आता त्याला काय करायचं. बरेचसे अभंग राम राम म्हणतात अहो माझा परम क्षेपक प्रकरणामध्ये आहे. आता हा क्षेपक प्रकार काय आहे, स्वतंत्रपणे आमची महाराज मंडळी कधीतरी आपल्या समोर हा विषय मांडतील. नेमका क्षेपक कोणते अभंग क्षेपक आहेत, का कीर्तनाला घेतले जात नाही. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती, क्षेपक प्रकरणातला अभंग आहे. आता हा स्वतंत्र विषय आहे. मला एवढंच म्हणायचं होतं, हा श्रीमंतीतला होता, वैभवामध्ये राहणारा होता. मग एवढ्या गोतावळ्यामध्ये, एवढ्या मोठ्या परिवारामध्ये, एवढ्या वैभवामध्ये राहणारा हा शंख आता का बरं असा झाला होता ना, मग आता का. त्याचं महाराज कारण सांगतायत, त्यांनी चुकीच्या व्यक्तीची संगत केली. संगतीत चुकीच्या आल्या कारणानं आज त्याला एवढं रस्त्यावर शंख दारोदारी भीक मागे एवढा प्रभाव, एवढा परिणाम पाहायला मिळतो. विठ्ठला देव मुक्त आहे, जीव बद्ध आहे. बद्धाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला मुक्ताची संगत करावी लागेल. बद्ध बद्धाला मुक्त करू शकत नाही, मुक्त बद्धाला मुक्त करू शकतो. एकाला या खांबाला बांधलं आणि एकाला त्या खांबाला बांधलं. याला सांगितलं त्याला सोड, त्याला सांगितलं त्याला सोड. किती तासांनी, किती दिवसांनी सोडतील, किती महिन्यांनी, किती वर्षांनी सोडूच शकत नाही. कारण दोघेही बांधलेले आहेत, दोघेही बंधनात आहेत, दोघेही बद्ध आहेत. बद्ध जीव बद्ध जीवाला मुक्त करू शकत नाही. बद्धाला जर मुक्त करायचं असेल तर मुक्त बद्धाला मुक्त करू शकतो. तो मुक्त आहे आणि हा देहाच्या संगतीत आल्या कारणानं तो बद्ध झाला. ते वारं लागलं, देहाचा संग झाला, तादात्म्य जडलं, ममत्व जडलं आणि परिणाम तो बद्ध झाला. आता त्याला मुक्त करायचंय, त्याला तृप्त करायचंय, त्याला संतुष्ट करायचंय, त्याला दिशा दाखवायला पाहिजे, त्याला मार्ग दाखवायला पाहिजे. कीर्तनाच्या प्रारंभीचं माझं पहिलं वाक्य असं आहे, मानवी जीवनाला दिशा देणारा, एक मार्ग देणारा संत तुकाराम महाराजांचा हा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे. जीवनाला एक दिशा मिळावी लागते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वयाच्या 24व्या वर्षी, ऐका, महाराजांच्या वयाच्या 24व्या वर्षी, त्याला अलीकडची आमची मुलं टर्निंग पॉइंट म्हणतात, जीवनाचा वळणावरचा रस्ता. आपल्याला आठवत असेल, पुढी वडीलधारी मंडळी 24वी 25वी हे वय लागलं. एकदा मुलाचं 24-25 वय आलं की आमची जुनी मंडळी म्हणायची ही गधे 25शी. त्याला काय म्हणायची, गधे 25शी. गधे 25शी म्हणजे गाढवाचं वय, ही गधे 25शी. या गधे 25शी मध्ये जर योग्य दिशा आणि योग्य मार्ग मिळाला नाही, सारं जीवन दिशाहीन होतं. मी आरोप केल्यासारखं वाटेल तुम्हाला, माझं वाक्य समजून घ्या. सध्याचा माणूस, सध्याचा समाज हा दिशाहीन बनत चाललाय. तो असा कन्फ्यूज आहे, तो दिशाहीन. नेमकं या वाटेनं जाऊ का त्या वाटेनं जाऊ, या रस्त्यानं जाऊ का त्या रस्त्यानं जाऊ. नवीन नवीन कीर्तन प्रवचन व्याख्याते प्रवक्ते अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ना, ही नवीन मुलाची कन्फ्यूज होता. काय वाचावं, मला चांगलं व्याख्यान करायचंय, मला एखाद्या विषयावरती प्रभावीपणे बोलायचे, मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रवचन करता आलं पाहिजे, मला चांगल्या पद्धतीनं कीर्तन करता आलं पाहिजे, समाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. मग त्यासाठी अभ्यास कोणता करायचा? ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, जगद्गुरु संत म्हणजे एकनाथ महाराजांचं भागवत वाचावं, की नेमका अभ्यास कोणता करावा, असा तो माणूस, असा तो मुलगा कन्फ्यूज होतो. त्याला मराठीमध्ये छान शब्द हे दोलायमान. त्याच्यामध्ये असं द्वंद्व तयार होतं. शास्त्रामध्ये त्याला द्वैतापत्य म्हटलंय. अशी माणसं कन्फ्यूज आहेत. आता समाज तसा कन्फ्यूज आहे, असा दोलायमान झालाय. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन पहा. वयाच्या 19-19.5व्या वर्षी, या वर्षापर्यंत कुटुंबातली 6 माणसं महाराजांना सोडून गेली. ज्या आई वडिलांचा वरदहस्त डोक्यावरती असायचा, जन्म देणारे माता पिता महाराजांच्या 17व्या वर्षी त्यांना सोडून गेले.
थोरला भाऊ असेल, लेकरू असेल, करता करता स्वतःची धर्मपत्नी ही 6 माणसं कुटुंबातून एकाच वेळेला काही ठराविक काळात सोडून गेलीत महाराज. वयाच्या 19.5व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. हा जो काळ आहे त्याला तमोयुगाचा काळ म्हणतात. इतिहासामध्ये हा जो तमोयुगाचा काळ आहे तो खूप अभ्यासण्यासारखा आहे. हा तमोयुगाचा काळ समोर पाहिल्यानंतर शाक्तांचा प्रभाव याच काळात वाढलाय. महाराजांनी आसूड ओढले, अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अभंग तत्काळात जाऊन अभ्यासायची. महाराजांची ही जी वचनं आहेत, महाराजांचे हे अभंग आहेत त्या काळात आहेत. मग त्या काळात महाराष्ट्रातली परिस्थिती कशी असेल, त्या काळात या देशातली परिस्थिती कशी असेल. मोगली साम्राज्य वाढलेलं आहे आणि करता करता एवढ्या काळानंतर 450 वर्षानंतर हा तमोयुगाचा काळ जगद्गुरु संत तुकाराम महाराज पाहतायत. 16वं शतक हा सुवर्ण काळ मानला जातो. 16वं शतक हा सुवर्ण काळ मानला जातो. का माहितीये? प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि प्रबोधन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं आहे. प्रबोधन आणि प्रशासन या 2 गोष्टी ज्या वेळेला हातात हात घालून काम करतात त्यावेळेला राज्याचा, गावाचा, तालुक्याचा, विभागाचा, पंचक्रोशीचा, देशाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. 16वं शतक सुवर्णयुग का? प्रबोधन संत तुकाराम महाराजांचं आणि प्रशासन छत्रपतींचं आहे, राजांचं आहे. विठ्ठल प्रापंचिक जीवनातला अपयशाचा काळ महाराज पाहताय. हा 20व्या वर्षापर्यंत प्रपंचातला हा अपयशाचा काळ. सगळ्याच बाजूने अपयश येते. व्यापारामध्ये अपयश आलं, कौटुंबिक जीवनामध्ये अपयश आलं, जीवनात 100% प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला एक मानसशास्त्रातलं वाक्य सांगतो. जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो अनुकूलता शोधतो अशी माणसं समाजामध्ये यशस्वी होतात. अरे प्रतिकूल परिस्थिती असेल असा इलाज पाहिजे. मी तर म्हणतो जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. माणूस असा स्ट्रॉंग होतो, आत्मविश्वासू बनतो, कणखर बनतो, महत्वाकांक्षी बनतो. त्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. फक्त त्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली दिशा आणि चांगला मार्ग त्याला शोधता आला पाहिजे. ऐकताना तुम्हाला असं वाटत असेल मी अवांतर बोलतोय, मी अभंगावरतीच बोलतोय, फक्त थोडीशी दिशा समजून. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सगळी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. महाराज या प्रतिकूल परिस्थितीला बोलताय, परिस्थितीला सामोरं जाऊन म्हणताय. बायको गेली बरं झालं, गाव कोपला बरं झालं, पाटील कोपला बरं झालं. म्हणजे या जीवनातल्या 100% प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जातात ते त्याच्यात अनुकूलता शोधतात. बरे झाले देवा निघाले महाराज आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग, एखादा प्रतिकूल प्रसंग जर आला तर आपण खच्ची होतो, आपण हरलो जातो. अरे काय डोंगर कोसळले का? पहा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं जीवन उगत डोंगरासारखं, आकाशासारखं जीवन उगत झालंय का? महाराज म्हणतात बरे झाले, झालं ते चांगल्यासाठी झालं, झालं ते बरं झालं. पत्नी जाणं बरं जाणं, गाव कोपणं बरं झालं, पाटील कोपला बरं झालं. आपल्याकडे थोडा जरी एखादा प्रसंग आला तर माणूस स्वतः हरवून जातो, डळमळतो. हे शिकण्यासारखं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये. आणि मग अशाच खडतर परिस्थितीमध्ये, अशाच अपयशाच्या प्रवासामध्ये वयाच्या 24व्या वर्षी महाराजांच्या जीवनाला एक दिशा मिळाली. तो टर्निंग पॉइंट आहे संत तुकाराम महाराजांच्या जीवनाचा.
योगायोगानं त्या दिवशी तारीख होती 10 जानेवारी 1633 चा काळ, वार नेमका गुरुवार होता आणि माघ शुद्ध दशमी होती. महाराजांच्या जीवनाची दिशा आज बदलून गेली. त्या वर्षी बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. पूर्ण जीवनाची दिशा बदलली आणि एक जीवनाला मार्ग आणि रस्ता मोकळा झाला. जीवनामध्ये दिशादर्शक मिळणं, जीवनाला योग्य मार्ग आणि योग्य दिशा मिळणं खूप महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं. 1-2 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो. माझ्या लक्षात आहे, वेळेचं भान आहे मला. 1-2 मिनिटामध्ये एका भागामध्ये एक बेलदार होता. बेलदार मोठा समाज आहे. हा बेलदार मोठा समाज आहे. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बेलदार या समाजाचा एक वेगळा इतिहास आहे. वेगळा इतिहास. नाभिक समाजाचा एक वेगळा इतिहास आहे. आता अलीकडचे नाभिक समजून घेत नाही, त्याला आपण काय करायचं? प्रत्यक्षपणे देवाच्या नाभीतून जो वंश बाहेर आला तो नाभिक समाज आहे. आता ह्या नाभिकांना देखील माहिती नाही आपला समाज, आपला वंश नेमका कुठून उदयाला आला. राज्याभिषेकाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला, तुमचा वंश सिद्ध करा तर राज्याभिषेक आहे. महाराजांना आपला वंश सिद्ध करून दाखवावं लागलं आणि मग चितोडच्या गादीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट्टाच्या समोर मांडला. वंश सिद्ध करावा लागला. आपल्यालाही आपला वंश सिद्ध करावा लागतो. कधी 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 धाव्याला गेल्यावर आपला वंश सिद्ध करावा लागतो. भटजीबुवा विचारतात तुमचा वंश काय, गोत्र काय, कुळ काय? हा म्हणतो मला काय माहिती, मला काय माहिती. म्हणजे त्याला अजून स्वतःचा वंश सिद्ध करता येतं. मग भटजीबुवाच्या लक्षात येते येडपट दिसते आणि मग भटजीबुवा काय करतात, सगळ्यांसाठी कॉमन, सगळ्यांसाठी कॉमन. सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यांसाठी कॉमन. कारण तीच माहिती नाही, वार माहिती नाही, दिवस माहिती नाही. काय माहिती होतं आपल्या पूर्वीच्या लोकांना? महाराज यातली 50% तरी मंडळी 1/6 जन्माला आलेली असतील. 50% कमी होतील का? टक्केवारी 50% तरी 1/6 जन्माला आलेले. घाबरताय कशाला? मी पण 1/6 आहे. 1/6 नंबर आहे. म्हणजे आपल्याला जन्मतारीख माहिती नाही, गोत्र कुळ वंश तर लांबच राहिलं. जन्मतारीख माहिती नाही आपल्याला. आम्ही नक्की कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला जन्माला आलो. काय दुर्दैवी आपल्या जीवनाचं. म्हणजे वंश सिद्ध करावा लागला. विठ्ठला मी ते बेलदाराच्या वंशाचं सांगत होतो. महाराष्ट्रामध्ये बेलदाराच्या वंशाला इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. कधीतरी बेलदारांनी विचार आम्ही सांगेन तो ह्या बेलदार वंशाचा इतिहास काय आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. एक बेलदार होता, त्याच्याकडे 15-20 गाढवं होती. रोज सकाळी नेऊन तो रानात सोडायचा आणि संध्याकाळी ती गाढवं आपोआप मालकाच्या घरी यायची. फार प्रामाणिक. गाढव हा प्राणी तसा खूप प्रामाणिक हो, खूपच प्रामाणिक. कधी कधी माणसाला गाढव म्हणणं हा त्याचा अपमान होतो. कधी कधी माणसाला आपण म्हणतो ना काही गाढवासारखा वागतो, हा त्या गाढवाचा अपमान होतो. एवढा तो प्रामाणिक आहे. गाढव हा प्राणी खूप प्रामाणिक आहे. दारू पेलेली माणसं आणि लहान लेकरं नेहमी खरी बोलतात. मला दारू पिणारा माणूस आवडतो, खरा बोलतो, नेहमी खरा बोलतो. नेहमी खरा बोलतो. मी स्मशानावरती गेलो होतो अंत्यविधीला काही दिवसापूर्वी. आम्ही 7-8 मंडळी, महाराज मंडळी एकत्र उभी राहून आमची संप्रदायाची चर्चा आपली. एक 8-10 लोक बाजूला होती. दुपारी 12-12:30 झाले होते. त्या 8-10 लोकांच्या मध्ये गावातला एक होता, पण तो थोडासा 12 वाजता आला होता टाकून तुळशी लावून. तो सगळ्या मंडळींना सांगत होता, ही म्हणजे शेवटची काडी राहिली होती आमच्या गावात. तो सांगत होता त्या सगळ्या पाहुण्यांना, ही शेवटची काडी राहिली होती आमच्या गावात. काडी म्हणजे